नमस्कार. अक्षरकथामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या या सखोल चर्चेची सुरुवात एका अत्यंत विचारप्रवर्तक आणि थोड्याशा अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नाने करूया. आपण आपल्या आजूबाजूला अनेकदा पाहतो बघा, काही माणसं अफाट बुद्धिमान असतात. त्यांच्याकडे प्रचंड कल्पनाशक्ती असते. हो, अगदी ज्ञानाचा अथांग सागर असतो त्यांच्याकडे. बरोबर. तरीही ती आयुष्यात अपयशी का ठरतात? त्यांच्या हातून कोणतंच ठोस आणि मोठं कार्य का घडत नाही? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरीकडे आपण अशीही माणसं पाहतो जी कदाचित साधी किंवा मध्यम बुद्धीची असतात, पण ती मात्र जगावर आपला एवढा मोठा ठसा उमटवून जातात. नक्कीच. त्यांच्याकडे अशी कोणती जादू असते? आज आपण पीटर ड्रकर यांचं क्लासिक पुस्तक द इफेक्टिव्ह एक्झिक्युटिव्ह आणि त्यावरचे काही आधुनिक संदर्भ एकत्र करून या विषयाचा एक सखोल वेध घेणार आहोत. खरं तर हा आजच्या काळातील सर्वात ज्वलंत प्रश्न आहे. हो ना. आणि याचं अचूक उत्तर ड्रकर यांच्या या पुस्तकात दडलेलं आहे. ते एका शब्दात सांगायचं तर ते म्हणजे इफेक्टिव्हनेस, म्हणजेच कार्यक्षमता किंवा परिणामकारकता. अगदी बरोबर. आता बघा, इथे गल्लत होऊ शकते. कार्यक्षमता म्हणजे केवळ एखादं काम पूर्ण करणं नव्हे, किंवा दिवसभर लॅपटॉप समोर बसून नुसतं व्यस्त असल्याचा आव आणणं. ते तर अजिबातच नाही. कार्यक्षमता म्हणजे योग्य गोष्टी पूर्ण करणं. आजच्या या धावपळीच्या आणि माहितीच्या महापुरात जिथे इन्फॉर्मेशन ओव्हरलोडने माणसाला वेढलंय ना, तिथे हा विचार अत्यंत मोलाचा ठरतो. कारण आजकाल कामाच्या डोंगराखाली दबले जाण्याची एक फॅशनच झालीय. पण एवढं सगळं करून आपण खरोखरच काही भरीव साध्य करत आहोत का, हा प्रश्न या चर्चेच्या निमित्ताने समोर येतो. अगदी बरोबर मुद्दा मांडलात. आणि म्हणूनच या पुस्तकाच्या आणि लेखकाच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. पीटर एफ ड्रकर यांनी हे पुस्तक 1967 मध्ये लिहिलं होतं. हो, खूप आधी. ड्रकर यांना केवळ आधुनिक व्यवस्थापन शास्त्राचे जनक मानले जात नाही, तर ते समाज, इतिहास आणि मानवी स्वभावाचे गाढे अभ्यासक होते. नक्कीच. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो, 1967 मध्ये लिहिलेलं हे पुस्तक आजच्या या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आणि डिजिटल युगात कसं काय लागू पडतं? हाच तर या पुस्तकाचा खरा गाभा आहे. म्हणजे या पुस्तकाची ऐतिहासिक आणि वैचारिक पार्श्वभूमी समजून घेणं खूप रंजक आहे. पूर्वीच्या काळी औद्योगिक क्रांतीच्या काळात मॅन्युअल वर्कर म्हणजेच शारीरिक कष्ट करणारे कामगार जास्त होते. कारखान्यात काम करणाऱ्या या कामगारांची फक्त इफिशियन्सी मोजली जायची. म्हणजे एका तासात किती खिळे बनवले किंवा बरोबर, किती वस्तू पॅक केल्या. तिथे डोक्याचा वापर कमी आणि हाताचा वापर जास्त होता. शारीरिक कष्ट. पण ड्रकर यांनी भविष्यात डोकावून पाहिलं आणि नॉलेज वर्कर म्हणजे ज्ञान कार्यकर्ता ही अतिशय वेगळी संकल्पना मांडली. बरं. जो माणूस स्वतःच्या ज्ञानाचा, विचारांचा आणि कल्पकतेचा वापर करून संस्थेसाठी किंवा समाजासाठी योगदान देतो, तो नॉलेज वर्कर. म्हणजेच आजचे सॉफ्टवेअर इंजिनियर्स, डिझायनर्स, लेखक हे सगळे नॉलेज वर्कर्स आहेत. अगदी तसंच. आणि इथेच इफिशियन्सी आणि इफेक्टिव्हनेस मधला फरक स्पष्ट होतो. समजा एखादा डिझायनर आहे, तो अतिशय वेगाने आणि कमी वेळात एखादं डिझाईन बनवतो. त्याची इफिशियन्सी उत्तम आहे. पण जर ते डिझाईन ग्राहकाला किंवा समाजाला अजिबातच उपयोगी नसेल तर ते काम पूर्णपणे निरुपयोगी आहे. अगदी. ड्रकर यांनी हे पुस्तक कोणत्याही रूक्ष कॉर्पोरेट भाषेत न लिहिता मानवी मूल्यांच्या भक्कम पायावर उभारलं आहे. म्हणजे मॅनेजमेंट म्हणजे केवळ इतरांना राबवून घेणं नाही, तर सर्वात आधी स्वतःला शिस्त लावून घेणं होय. हीच या पुस्तकाची मूळ भूमिका आहे. यावरून एक अत्यंत साधा पण डोळे उघडणारा विचार समोर येतो. या पुस्तकाचा मध्यवर्ती विचार सांगायचा झाला तर तो असा की कार्यक्षमता ही शिकता येण्यासारखी गोष्ट आहे. इफेक्टिव्हनेस कॅन बी लर्न्ड. हो, कोणीही माणूस जन्मतः इफेक्टिव्ह नसतो. ती एक साधना आहे, एक सवय आहे जी सरावानं अंगी बाणवता येते. अगदी बरोबर. पण मग इथे एक्झिक्युटिव्ह म्हणजे नेमकं कोण? कारण साधारणपणे आपल्याला वाटतं की एक्झिक्युटिव्ह म्हणजे मोठ्या एसी केबिनमध्ये बसणारा एखादा बॉस किंवा सीईओ. हा एक खूप मोठा गैरसमज आहे जो ड्रकर यांनी दूर केला आहे. त्यांच्या मते एक्झिक्युटिव्ह म्हणजे केवळ बॉस नव्हे. मग कोण? अशी प्रत्येक व्यक्ती, मग तो एखादा ज्युनियर संशोधक का असेना किंवा एखादा शिक्षक का असेना, जी व्यक्ती आपल्या निर्णयाने आणि कार्यकर्तृत्वाने संपूर्ण संस्थेच्या कामगिरीवर लक्षणीय परिणाम करू शकते, ती प्रत्येक व्यक्ती एक्झिक्युटिव्ह असते. अरे वाह, म्हणजे पद महत्वाचं नाहीये? नाही. लेखकाची वैचारिक भूमिका स्पष्ट आहे. बुद्धिमत्ता आणि कल्पनाशक्ती या फक्त माणसाच्या मर्यादा किंवा क्षमता ठरवतात.
हे गुण म्हणजे गाडीच्या इंजिनसारखे आहेत. पण कार्यक्षमता हे त्या गाडीचं स्टिअरिंग आहे, जे त्या गुणांचे खऱ्या निकालात रूपांतर करतं. स्टिअरिंग नसलेली कितीही शक्तिशाली गाडी असली तरी ती धडकणारच. तसंच कार्यक्षमतेशिवाय ज्ञानाचा काहीच उपयोग नाही. अगदी तेच. हे उदाहरण खूपच समर्पक आहे. आता आपण या परिणामकारकतेच्या प्रवासातल्या मुख्य टप्प्यांचा वेध घेऊया. हे टप्पे म्हणजे सवयी आहेत ज्या आपण जाणीवपूर्वक अंगी बाणवल्या पाहिजेत. बरोबर. यातली पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे वेळेचे भान. नो धाय टाइम. ड्रकर म्हणतात की आपण आपला वेळ कुठे घालवतो याचा केवळ अंदाज बांधण्यापेक्षा वेळेची प्रत्यक्ष नोंद ठेवणं गरजेचं आहे. कारण बघा, वेळेचा कोणताही पर्याय नाही. वेळ ही एकमेव अशी संपत्ती आहे जी तुम्ही विकत घेऊ शकत नाही, साठवून ठेवू शकत नाही आणि तिची पुनर्निर्मितीही करू शकत नाही. ड्रकर यांनी एका मोठ्या कंपनीच्या चेअरमनचे अतिशय उत्तम उदाहरण दिले आहे. त्या चेअरमनला प्रामाणिकपणे वाटायचे की तो आपला बहुतेक वेळ वरिष्ठ अधिकारी आणि महत्त्वाच्या ग्राहकांसोबत भविष्यातील योजनांवर चर्चा करण्यात घालवतो. पण जेव्हा ड्रकर यांच्या सांगण्यावरून त्याच्या सेक्रेटरीने त्याच्या वेळेची प्रत्यक्ष नोंद ठेवली, तेव्हा एक धक्कादायक वास्तव समोर आलं की तो आपला वेळ एका डिस्पॅचर सारखा घालवत होता. अगदी बरोबर. आता डिस्पॅचर म्हणजे काय, तर जो फक्त इथले निरोप तिथे देतो, ग्राहकांच्या छोट्या ऑर्डरचा पाठपुरावा करतो, कुणाचं पेमेंट आलंय का ते बघतो. म्हणजे अत्यंत किरकोळ गोष्टींची विल्हेवाट लावण्याचं काम तो करत होता. ज्या कामासाठी त्याची खरोखर नेमणूक झाली होती ते तो करतच नव्हता. यातून ड्रकर एक महत्त्वाचा नियम सांगतात की आपली स्मरणशक्ती आपल्याला नेहमी फसवते. हो, ती आपल्याला तेच सांगते जे आपल्याला करायला हवे होते किंवा जे आपल्याला आवडते. म्हणूनच वेळेची प्रत्यक्ष नोंद घेणं महत्त्वाचं आहे. एकदा वेळ कुठे जातोय हे समजलं की अनावश्यक कामे आणि टाइम वेस्टर्स टाळता येतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उरलेला वेळ सलग मोठ्या कामांसाठी राखून ठेवता येतो, ज्याला ड्रकर चंक्स ऑफ टाइम म्हणतात. हो, म्हणजे 2-2 मिनिटांचे तुकडे करून कोणतंही मोठं बौद्धिक काम पूर्ण होऊ शकत नाही. तुम्हाला सलग 2-3 तासांचा वेळ लागतोच. म्हणजेच आपण जे नेहमी म्हणतो ना, मी फक्त 5 मिनिटात हे ईमेल किंवा मेसेजेस संपवतो आणि मग या मोठ्या प्रोजेक्टच्या कामाला लागतो, हा दृष्टिकोनच मुळात चुकीचा आहे. पूर्णपणे चुकीचा. कारण त्या 5 मिनिटांत आपलं लक्ष एवढं विचलित होतं की मोठ्या कामासाठी लागणारी एकाग्रता आपण गमावून बसतो. आणि वेळेचं हे नियोजन जमलं की मग पुढचा टप्पा येतो, योगदानावर लक्ष. व्हॉट कॅन आय कॉन्ट्रीब्यूट. हा माझा अत्यंत आवडता भाग आहे. आपण नेहमी असा विचार करतो की मला या संस्थेतून किंवा समाजाकडून काय मिळतंय, माझा पगार किती, मला अधिकार काय आहेत. पण ड्रकर हा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकतात. ते म्हणतात प्रश्न हा असायला हवा की मी काय देऊ शकतो. बरोबर. या संदर्भात मला पुस्तकातली 3 पाथरवटांची म्हणजे 3 स्टोन कटरची गोष्ट खूप भावली. अरे हो, ती खूप सुंदर गोष्ट आहे. ही गोष्ट या योगदानाचा अर्थ अतिशय सुंदरपणे उलगडून दाखवते. 3 पाथरवट कडक उन्हात दगड फोडण्याचं काम करत असतात. तिथे जाणाऱ्या एका माणसाने पहिल्याला विचारलं, तू काय करतोयस? तो वैतागून म्हणतो, दिसत नाहीये का, मी फक्त माझ्या पोटापाण्यासाठी आणि उदरनिर्वाहासाठी काम करतोय. बरोबर. दुसऱ्याला विचारल्यावर तो थोड्या गर्वाने म्हणतो, मी या देशातील सर्वात उत्तम पाथरवट आहे आणि मी माझं सर्वोत्तम कौशल्यपणाला लावून दगड घडवतोय. आणि तिसरा? पण जेव्हा तिसऱ्याला विचारलं जातं तेव्हा त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते. तो अत्यंत शांतपणे म्हणतो, मी एका भव्य कॅथेड्रलची, एका सुंदर मंदिराची निर्मिती करत आहे. क्या बात आहे. ही गोष्ट खरोखरच अंगावर काटा आणते. आता या तिघांमध्ये खऱ्या अर्थाने इफेक्टिव्ह कोण आहे? तो तिसरा पाथरवट. अगदी. कारण पहिल्याजवळ फक्त मजुरीचा दृष्टिकोन आहे. दुसऱ्याकडे कौशल्य नक्कीच आहे, पण तो फक्त स्वतःच्या कौशल्याच्या प्रेमात पडला आहे. पण तिसऱ्या माणसाला योगदान म्हणजे काय ते समजलंय. तो स्वतःच्या कामाला एका विशाल आणि भव्य उद्दिष्टाशी जोडतोय. जो माणूस योगदानावर लक्ष केंद्रित करतो तो खऱ्या अर्थाने जबाबदारी घेतो. योगदान हे केवळ आजच्या कामात किंवा प्रत्यक्ष निकालात मोजता येत नाही, तर मूल्यांची जोपासना करणे आणि भविष्यातील माणसांची घडण करणे यातही असतं. हे ऐकल्यावर जाणवतं की कामाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन किती संकुचित असतो. पण हे योगदान देण्यासाठी माणसाची ताकद आणि त्याच्या उणीवा यांचा विचार कसा करायचा. इथेच ती तिसरी महत्त्वाची संकल्पना येते, बलस्थानांना बळ देणे, मेकिंग स्ट्रेंथ प्रोडक्टिव्ह. आपण सहसा माणसांच्या उणीवा शोधण्यात आणि त्या कशा सुधारता येतील यात आपला बहुमूल्य वेळ घालवतो. आणि हीच व्यवस्थापनातली सर्वात मोठी चूक आहे.
यावर अब्राहम लिंकन आणि जनरल युलिसिस ग्रँट यांचं ऐतिहासिक उदाहरण खूप काही शिकवून जातं. हो, अमेरिकन यादवी युद्धाच्या काळातलं ना? हो, जेव्हा अब्राहम लिंकन यांनी जनरल ग्रँट यांना लष्कर प्रमुख म्हणून निवड केली तेव्हा त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. लिंकन यांच्याच सल्लागारांनी त्यांना विरोध केला. कारण काय, तर जनरल ग्रँट यांना दारूचं भयंकर व्यसन होतं. आणि मला आठवतंय तेव्हा लिंकन यांनी अतिशय शांतपणे पण ठामपणे एकच उत्तर दिलं होतं. काय म्हणाले होते ते? ते म्हणाले होते, जर मला ग्रँट यांचा आवडता ब्रँड कोणता आहे हे समजलं तर मी माझ्या इतर सर्व जनरल्सना त्याच ब्रँडची दारू पाठवून देईन. हो हो, लिंकन यांचा हा विनोद नव्हता. त्यांना हे सांगायचं होतं की ग्रँट यांच्यात युद्ध जिंकण्याची ताकद आहे आणि एका लष्कर प्रमुखाकडून मला दुसरं काय हवंय. हाच तो खरा दृष्टिकोन. ड्रकर म्हणतात की उणीवांवर लक्ष केंद्रित करणे हे केवळ मूर्खपणाचे नाही तर बेजबाबदारपणाचे आहे. कोणत्याही माणसात सगळ्याच गोष्टी चांगल्या नसतात. जर तुम्ही परिपूर्ण माणसाच्या शोधात असाल तर तुमच्या पदरी फक्त निराशाच पडेल. जोपर्यंत एखाद्याची उणीव त्याच्या मुख्य कामात अडथळा आणत नाही तोपर्यंत ती दुर्लक्षित करा. अगदी. संस्था किंवा समाज यांची रचनाच अशी असायला हवी की माणसांची ताकद उपयुक्त ठरेल आणि त्यांची उणीवा निरर्थक ठरतील. एका उत्तम गणितज्ञाला उत्तम वक्ता असल्याची काहीच गरज नाही. त्याचं गणित चांगलं असणं महत्त्वाचं आहे. हे सगळं ऐकताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. आपण वेळेचं नियोजन केलं, योगदानाचा विचार केला, बलस्थानांवर काम केलं, पण हे सगळं एकाच वेळी करणं शक्य आहे का? नाही. आणि इथेच आपला पुढचा टप्पा येतो. पहिले काम आधी, फर्स्ट थिंग्स फर्स्ट. एकाग्रतेचं महत्त्व यात अधोरेखित केलं आहे. आणि यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालच्या निरुपयोगी झालेल्या गोष्टींचा त्याग करणे, ज्याला ड्रकर स्लॉविंग ऑफ येस्टरडे म्हणतात. होय, आपण नेहमी कालच्या चुका, कालचे निर्णय किंवा जुने निरुपयोगी झालेले प्रोग्रॅम्स निस्तरण्यात आजचा मौल्यवान वेळ आणि ऊर्जा घालवतो. ड्रकर इथे एक अतिशय वेगळा विचार मांडतात. ते म्हणतात की काय करायचं याची यादी किंवा प्राधान्यक्रम ठरवणं खूप सोपं आहे, पण काय न करण्याची यादी, ज्याला ते पोस्टिरियॉरिटीज म्हणतात, हो, ती ठरवणं खूप कठीण आहे. हे थोडं सविस्तर सांगता येईल का? पोस्टरिटीज म्हणजे नेमकं काय आणि ते ठरवणं कठीण का असतं? पोस्टेरियॉरिटीज म्हणजे अशी कामं जी आपण जाणीवपूर्वक ठरवतो की ही कामं आपण करणार नाही. एक टू डोंट लिस्ट. हे कठीण असतं कारण ह्यासाठी केवळ बुद्धीची नाही तर धैर्याची गरज असते. म्हणजे करेज. अगदी. जे काम आता उपयुक्त राहिलेलं नाही किंवा जे दुसऱ्या कुणीतरी सहज करू शकतं ते काम निर्भयपणे सोडून द्यायला हवं. पण आपल्याला भीती असते की आपण काहीतरी महत्त्वाचं सोडतोय. मला इथे त्या फार्मास्युटिकल कंपनीच्या सीईओचं उदाहरण आठवतंय. त्या माणसाने आपल्या 11 वर्षांच्या कार्यकाळात फक्त 3 मोठी कामे हाती घेतली. एका वेळी फक्त एकच काम, आणि त्याने त्या कंपनीला जगात सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवलं. तो सीईओ रोज सकाळी उठून 100 गोष्टींची यादी बनवत नसे. तो स्वतःला विचारायचा, आज सर्वात महत्त्वाची एक गोष्ट कोणती आहे, आणि तो फक्त त्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचा. आणि ड्रकर हेही स्पष्ट करतात की काही लोक अपवाद असतात. जसं की महान संगीतकार मोझार्ट एकावेळी अनेक उत्कृष्ट रचना करू शकत होते. पण मोझार्ट हा एक अपवाद आहे, तो नियम होऊ शकत नाही. आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी एकाग्रता हाच यशाचा आणि परिणामकारकतेचा एकमेव मार्ग आहे. एकावेळी एकच गोष्ट, पण ती पूर्ण ताकदीने. खरंच, आपण किती वेळा मल्टीटास्किंगच्या नावाखाली आपली ऊर्जा वाया घालवतो हे यातून जाणवतं. आता आपण शेवटच्या पण अत्यंत निर्णायक टप्प्याकडे वळूया. एक एक्झिक्युटिव्ह म्हणून तुमची पारख होते ती तुम्ही घेतलेल्या निर्णयांवरून. बरोबर. ड्रकर यांच्या मते एक प्रभावी निर्णय नेमका असतो तरी कसा? रोज शेकडो छोटे निर्णय घेण्यापेक्षा मोजके आणि धोरणात्मक निर्णय घेण्यावर इथे भर दिला आहे. निर्णय प्रक्रियेत ड्रकर यांचा दृष्टिकोन अत्यंत क्रांतिकारी आहे. सर्वात आधी हे ओळखणं गरजेचं आहे की आलेली समस्या सामान्य आहे की अपवादात्मक. म्हणजे जेनेरिक की युनिक? हो, बहुतेक समस्या या सामान्य असतात. याला थोडं सोपं करून सांगायचं तर, समजा एखाद्या कारखान्यात रोज एखादी मशीन बिघडत असेल तर तो अपवाद नाही, ती एक सामान्य समस्या आहे. त्यावर रोज तात्पुरता उपाय शोधण्यापेक्षा, रोज नवीन पार्ट टाकून मशीन चालू करण्यापेक्षा ती मशीनच बदलण्याचा किंवा मेंटेनन्सचा एक कायमस्वरूपी नियम बनवणं जास्त योग्य ठरतं. याला म्हणतात धोरणात्मक निर्णय. म्हणजे प्रत्येक वेळी चाक नव्याने शोधण्याची गरज नाही. अगदी तसाच.
आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मतभेद किंवा डिसएग्रीमेंट. आपल्याला सहसा वाटतं की चांगला निर्णय तोच असतो जिथे सर्वांचं एकमत असतं. पण ड्रकर म्हणतात की योग्य निर्णय घेण्यासाठी सर्वांचे एकमत असण्यापेक्षा मतभेद असले जास्त आवश्यक असते. कारण आपण कधीही तथ्यांवरून सुरुवात करत नाही, आपण नेहमी मतांवरून सुरुवात करतो. जेव्हा वेगवेगळ्या मतांमध्ये संघर्ष होतो, जेव्हा लोक एकमेकांच्या विचारांना आव्हान देतात, तेव्हाच समस्येचे सर्व लपलेले पैलू समोर येतात. मतभेदांशिवाय घेतलेला निर्णय हा बऱ्याचदा घाईगडबडीत घेतलेला आणि एकांगी निर्णय असतो. आणि हो, या संदर्भात वॉरन बफे यांचं उदाहरण अतिशय चपखल आहे. नक्कीच. बफे यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात अत्यंत मोजके पण मोठे गुंतवणुकीचे निर्णय घेतले. ड्रकर यांच्या तत्वानुसार अनेकदा काहीही न करणे हा सुद्धा एक अत्यंत बुद्धिमान निर्णय असू शकतो. बरोबर. प्रत्येक छोट्या गोष्टीवर, शेअर मार्केटचा प्रत्येक चढ उतारावर प्रतिक्रिया देत बसण्यापेक्षा शांत राहणं आणि मूळ समस्येवर एकच ठोस उपाय शोधणं हीच खऱ्या एक्झिक्युटिव्हची ओळख आहे. हे अगदी अचूक विश्लेषण आहे. या पाचही सवयी, वेळेचं भान, योगदानावर लक्ष, बलस्थानांचा वापर, एकाग्रता आणि प्रभावी निर्णय ऐकल्यानंतर असं लक्षात येतं की हे केवळ एक कॉर्पोरेट व्यवस्थापनाचं तंत्र नाही, तर एक संपूर्ण जीवनशैली आहे. होय. या पुस्तकातील सर्वाधिक प्रभावी विचार पाहताना मला एका विचाराने खूप खोलवर स्पर्श केला. तो विचार असा की आपण इतरांचे व्यवस्थापन करू शकतो की नाही किंवा इतरांना बदलू शकतो की नाही हे आपल्याला नक्की माहीत नाही. जगावर आपलं नियंत्रण नसतं. पण आपण स्वतःचे व्यवस्थापन नक्कीच करू शकतो. स्वतःवर नियंत्रण ठेवणं, स्वतःच्या वेळेचा आणि ऊर्जेचा योग्य वापर करणं हेच परिणामकारकतेचं पहिलं पाऊल आहे. निश्चितच. आणि या संदर्भात जिम कॉलिन्स या प्रसिद्ध लेखकाने, ज्यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे, त्यांनी पीटर ड्रकर यांच्या सोबतच्या भेटीचा जो भावस्पर्शी प्रसंग सांगितला आहे, तो तर थेट मनाला भिडणारा आहे. काय प्रसंग आहे तो? कॉलिन्स जेव्हा पहिल्यांदा ड्रकर ह्या भेटायला गेले, तेव्हा त्यांच्या मनात ड्रकर यांची एक खूप मोठी आणि कॉर्पोरेट प्रतिमा होती. पण प्रत्यक्षात ड्रकर एका अत्यंत साध्या घरात, एका साध्या खुर्चीवर बसून काम करत होते. कोणतीही मोठी यंत्रणा किंवा तामझाम त्यांच्यासोबत नव्हता. अच्छा. या भेटीत ड्रकर यांनी कॉलिन्स यांना एक वाक्य सांगितलं, जे कॉलिन्स यांच्या आयुष्याचं सूत्र बनलं. ड्रकर म्हणाले, यशस्वी कसे व्हायचे हा प्रश्न चुकीचा आहे, उपयुक्त कसे व्हायचे हा खरा प्रश्न आहे. यशस्वी कसे व्हायचे हा प्रश्न चुकीचा आहे, उपयुक्त कसे व्हायचे हा खरा प्रश्न आहे. हे विचार ऐकणाऱ्या प्रत्येकाला अंतर्मुख करतात. आपण सगळेच एका आंधळ्या शर्यतीत धावतोय. अगदी. आपण केवळ स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी, पैशांसाठी किंवा प्रसिद्धीसाठी धावत आहोत की खरोखर या समाजासाठी, आपल्या संस्थेसाठी काही उपयुक्त कार्य करत आहोत? आपलं जीवन हे केवळ श्वास घेण्यापुरतं मर्यादित आहे की त्याचा काही सखोल अर्थ आहे? हा तो प्रश्न आहे जो ड्रकर आपल्याला या पुस्तकातून विचारतात. म्हणूनच द इफेक्टिव्ह एक्झिक्युटिव्ह हे पुस्तक केवळ कॉर्पोरेट जगातल्या लोकांसाठी नाहीये. माणसाने स्वतःला कसं ओळखावं, आपल्या मर्यादा मान्य करून आपल्या बलस्थानांवर कशी इमारत उभी करावी आणि आपल्या आयुष्याचा अर्थ कसा शोधावा हे शिकवणारा हा एक ग्रंथ आहे. बरोबर. विचारले पाहिजेत, आजचा माझा संपूर्ण वेळ खरोखर एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी खर्च झाला का, की मी तो क्षुल्लक गोष्टींमध्ये आणि इतरांच्या आयुष्यात डोकावण्यात वाया घालवला? मी माझ्या बलस्थानांचा, माझ्या अंगभूत ताकदीचा आज योग्य वापर केला का? आणि सर्वात महत्त्वाचे, मी आज कुणा एका माणसाला तरी उपयुक्त ठरलो का? बुद्धिमत्ता ही नक्कीच निसर्गाची एक मोठी देणगी आहे, पण परिणामकारकता ही कठोर परिश्रमातून आणि स्वतःला लावलेल्या शिस्तीतूनच येते. ती बाजारात विकत मिळत नाही, ती कमवावी लागते. आणि या संपूर्ण चर्चेतून एक नवीन, प्रक्षोभक आणि विचार करायला लावणारा मुद्दा समोर येतो. जर कार्यक्षमता ही खरोखरच एक सवय आणि सराव असेल, तर आजच्या या डिजिटल युगात आपण नेमकं काय करत आहोत? हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आज जिथे प्रत्येक सेकंदाला मोबाईलचे नोटिफिकेशन्स, सोशल मीडियाचे अपडेट्स आणि अनावश्यक माहिती आपले लक्ष विचलित करण्यासाठी टपून बसलेली असते, तिथे कार्यक्षम राहण्यासाठी आपल्याला आपल्या एकाग्रतेचे रक्षण कसे करावे लागेल, ही आजच्या काळातील माणसाची सर्वात मोठी लढाई आहे. अगदी बरोबर. जर आपण आपल्या वेळेचं आणि लक्ष्याचं रक्षण करू शकलो नाही, तर आपण कितीही हुशार असलो, कितीही डिग्र्या मिळवल्या असल्या तरी परिणामकारक कधीच होऊ शकणार नाही. हा विचार आपण प्रत्येकाने आपल्या पातळीवर करायला हवा. हा असा विचार आहे जो नक्कीच आपल्याला एक पॉज घ्यायला आणि आपल्या कृती तपासायला भाग पाडेल. जर या कथा, हे विचार ऐकणाऱ्यांच्या मनात कुठेतरी घर करून राहिले असतील, तर हा संवाद, हा विचार इतरांपर्यंत पोहोचवा.
कारण अशा कथा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हो, दी इफेक्टिव्ह एक्झिक्युटिव्ह हे पुस्तक पुन्हा एकदा हातात घेऊन वाचण्यासारखं नक्कीच आहे. तुमच्या जवळच्या पुस्तकांच्या दुकानात किंवा ऑनलाईन हे सहज उपलब्ध होईल. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर, असाच सखोल विचार करण्यासाठी.